भरपूर शॉपिंग करायचंय. के पास अपन ले रहे मल्टी विटामिन गोला. तुम्ही काही शॉपिंग नाही केली का? नाही. ओंकारेश्वरचा आहे लक्ष्मण झुला. हॅलो गाईज, हॅपी टू सी यू हिअर अगेन. आम्ही सायरा, ओम साईराम. जय श्री कृष्ण. फायनली पोहोचलो आहे इंदोरला. आम्ही जवळपास उज्जैनवरून निघालो होतो 12 वाजता आणि आम्ही 2:30 पर्यंत इथे 2:30 पर्यंत आम्ही 2:30 पण नाही 2च वाजायचे. अजून खूप छान आपलं सायली खूप मस्त गाडी चालवून आम्हाला अगदी कमी टाईममध्ये मला 2 पर्यंत इंदोरला पोहोचवलं आहे. सो आता ॲज युज्युअल सिटीमध्ये एंटर केल्या जे सीन असतात तेच सीन आहे. अजून काही चेकलिस्ट बनवली नाही आहे की आम्ही कुठे व्हिजिट करणार आहे. सो थोडा मला वेळ द्या, मी पटकन एक चेकलिस्ट बनवते आणि तुमच्या. सो मी खूप सगळी शॉपिंग केली आहे. साहिल इथे माझ्या बॅग्स कॅरी करतोय. आणखी मला भरपूर शॉपिंग करायचं आहे. सो मी आता पहिले शॉपिंग करते आणि मग तुम्हाला सांगते की मी काय शॉपिंग केलेली आहे. युज्युअल माझी शॉपिंग कॅरी करून करून साहिल थकला आहे. तर साहिल गेलाय बरोबर. साहिल गेलाय इथे तामझाममध्ये सँडविच खायला. साहिल तुम्ही काही शॉपिंग नाही केली का? नाही. हे आहे आमचं तामझाम सँडविच. साहिल लय मोठा आहे. मी बरीच शॉपिंग आटपून आता निघालो आहे आम्ही इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी. आता माझा इंटरेस्ट जवळपास कवर माझ्या एक्सपर्टीज संपल्यानंतर आम्ही आलो आहे साहिलच्या एक्सपर्टीजमध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट इंदोरला. हा महाराणी रोड आहे. हे पूर्ण फेमस आहे. इलेक्ट्रिकल आयटम्स, झुंबर, देन होम डेकोर, नाही नॉट अ होम डेकोर, होम अप्लायन्सेस, म्युझिक. तर आता आपण चाललो हिच्या फेवरेट प्लेसवर. हिची फेवरेट प्लेस म्हणजे काय? बडा सराफा खाऊ गल्ली. कृष्णाचं मंदिर आहे इथं. श्री बांके बिहारी मंदिर, जुना एरिया आहे सगळा हा. राजवाड्याची बॅकसाईड आणि छान अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. रस्ता खाली असल्यामुळे अजूनच सुंदर दिसतं. त्याच्या सौंदर्यात ना थोडी अशी भर पडलेली आहे. आणि त्यात या मॅडम आहे तर काही विषयच नाही आहे. ये भाई के पास अपन ले रहे मल्टी विटामिन गोला, आइस गोला. भाई कौन से विटामिन है इसमें? इसमें बहुत सारे विटामिन हैं, जैसे कि लेसन बम है, संतरे के छिलके का फ्लेवर है, स्पाइसी में भी है, बहुत सारे फ्लेवर है, इमली का भी है. अभी अपन ये इसको करते ट्राई. एक्साइटेड? अभी देखते हैं क्या क्या है. तो आता पोचलो आपण ओंकारेश्वर. ओंकारेश्वर पोचल्या लागली होती भूक, कारण की आता कालचे शॉर्ट्स तुम्ही पाहिले. रात्री 12:30-1 वाजेपर्यंत आपण होतो ते सराफा इंदोरचा. हा आहे लक्ष्मण झुला, जो की नदीचे 2 काठांना जोडतो. मध्ये आहे नर्मदा नदी. तर त्या साईडला एक आणखी महादेवाचं मंदिर आहे आणि नर्मदेच्या दुसऱ्या किनारी आहे श्री ओंकारेश्वर मंदिर आहे. पूर्वी लागलेलो होतो ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनाच्या लाईनमध्ये आणि अजूनही खूप गर्दी आहे. मागे पण तुम्ही बघू शकता. स्टील आम्ही मंदिराच्या फार जवळ आहे. आम्हाला मंदिराचा कळस दिसतो आणि अजूनही आम्हाला एवढं डिस्टन्स क्रॉस करायचं आहे. अप्रॉक्सिमेट यायला काही अर्धा पाऊण तास तर आम्हाला लागेल आहे. पण आधीची सिस्टम होती ते डिरेक्टली आपल्याला मंदिराच्या पायऱ्या होत्या. आता मला पायऱ्या तर कुठे दिसल्या नाही, म्हणून हे सगळं दिसलं आहे जे युजली आता सगळ्या मंदिरांमध्ये झालेलं. 2014 मी ओंकारेश्वर मंदिर व्हिजिट केलं होतं. तेव्हा डिरेक्टली पायऱ्या होत्या आणि पायऱ्यांनी जाऊन तुम्ही मंदिरात जाऊ शकत होते. पण आता परत सगळीकडे रेलिंग सिस्टीम आणि आमचं दर्शन झालेलं आहे.
फायनली टोटल जवळपास 2.5 तासांनी आम्हाला ओंकारेश्वर शंकराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास स्टार्ट करतो आहे बिकॉज ऑलरेडी आता वाजत आहे 3:30 आणि आम्हाला इथून जवळपास 7.5 ते 8 तासांची जर्नी करायची. मला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रतिष्ठित असं देवस्थान श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान शेगाव याचं एक ब्रांच म्हणता याची शाखा ही शेगावलाही असून त्यांच्या त्या भक्तांची सेवा करण्यासाठी तशीच एक शाखा इथे पण आहे ओंकारेश्वरला व्हिजिट करायची की राहण्याची इथे खूप खूप छान उत्तम व्यवस्था होते. तर मी तुम्हाला एक छोटंसं टूर देते आश्रमचा. तर असा हा खूप भव्य दिव्य असा प्रेमाइस होता. तर स्वच्छतेस तुम्ही कुठेही राहतात अजिबात कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. पुणे जर्नी शेगाव उज्जैन इंदोर ओंकारेश्वर हे सगळे डेस्टिनेशन कंप्लीट करून आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला आणि खूप छान गेले आमचे हे 4 दिवस. आता परतीचे प्रवास आमचा खूप सुखरूप हो. आम्ही धारणी मार्गे जातोय आणि पूर्ण घाटाचा रस्ता म्हणून मी शक्य तेवढं लवकर कव्हर करायचा प्रयत्न करू. बट तेही माझा स्नॅक्स साहिलेला कुटार म्हणतो कुटार रिस्टॉक केलेला आहे. आता हे खात जाणार आणि मग अमरावती. वाजले आहे 7 आणि आम्ही जवळपास खंडवा क्रॉस केलेला आहे. 7 वाजले पण विंटरचे दिवस असल्यामुळे खूप लवकर अंधार पडलाय. पण आता आमच्या सरकारला आली आहे चहाची आठवण. त्यांनी कंटिन्यू ड्रायव्हिंग केलेली आहे. सो माझे सरकार गेले आहे उपसरपंच चहा कॉर्नरला. आम्ही 7:04 महाराष्ट्रामध्ये एंटर होतोय. सो बाय बाय MP. थँक्यू. अमरावतीला पोहोचलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही 5-10 मिनिटात आम्ही घरी पोहोचू. त्याच्या आधी म्हटलं करून घ्यावं एक रेकॉर्डिंग सांगू. खूप छान जर्नी झाली आमची. साहिलला कंटिन्यू ड्राईव्ह करावं लागलं. थँक्यू सो मच साहिल.